त्याचं नेतृत्व करणारे श्री बाबारावजी फुलमाळे यांचा आणि त्यांच्या समोर सन्माननीय बाबासाहेबजी गायकवाड निमगाव गांगर्डा, सन्माननीय धनुभाऊ कोरडे कोंबडी, सन्माननीय महादेव वामन बर्डे रुईगावान आणि सन्माननीय सोमनाथजी गोरे आळसुंदे या सगळ्यांचा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या थोडक्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपणार आहे। यानंतर बोलतील बाबारावजी फुलमाळे। युवा संघर्ष यात्राची काढली म्हणतात। युवा संघर्ष स्वाभिमान प्रेरणाची काढली जाणारी नीती तांडली ती सर्व युवक त्यांचं टाळ्या वाजून आपण एकदा स्वागत करू। सर्वप्रथम सर्व क्रांतिकारी महापुरुषांना सर्वांच्या वतीने टाळ्यांच्या गजरात विनम्र असं अभिवादन करतो। या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती नीरजजी लंके साहेब, आमचे गायत्री ताई, तरुणांचे प्रेरणास्थान आदरणीय रोहितदादा पवार आणि समोर उपस्थित सर्व बांधव। मी काय जास्त वेळ बोलणार नाही, वेळेचं बंधन असल्यामुळे थोडक्याने बोलून थांबणार आहे। आकाशा तू पांघरून हो धरणी माय तू बिछाना, आकाशा तू पांघरून हो धरणी माय तू बिछाना, दगडा तूच माझे उशिरे जीवन एक बहाना, पाखरा तुला घरटे आहे, सापा तुला दुवा आहे, वाऱ्या तुला ही दिशा आहे, मात्र या महाराष्ट्रात भटक्या विमुक्तांची काय दशा आहे। या दशेचं रूपांतर दिशेमध्ये करण्यासाठी या महाराष्ट्रात खरं म्हणजे या महाराष्ट्राचे खरे मानणारे विठ्ठल जे आहेत शरदचंद्रजी पवार साहेब आहेत। कारण महाराष्ट्रामध्ये भटक्या विमुक्तांना काही राजकीय पक्षांनी वाऱ्यावर सोडलं, परंतु शरदचंद्रजी पवार साहेब हे भटक्या विमुक्तांचेच नव्हे तर अखंड महाराष्ट्र जनतेचे विठ्ठल आहेत। त्यांचे वारसदार म्हणून ज्यांच्यावर आमचा भरोसा आहे भटक्या विमुक्तांचा ते लोकप्रिय आमदार म्हणजे त्यांचे वारसदार रोहितदादा पवार। त्यांच्या वारसाला विचार करून जे काम करतायत, जे दबंग खासदार म्हणून तुम्ही समजताय, ते आमचे नीरजजी लंके साहेब यांच्यावर आमचा विश्वास आहे की यापुढील काळामध्ये भटक्या विमुक्त समाज संपूर्ण महाराष्ट्रात तुमच्या सोबत राहील। फक्त भटके मुक्तांचे प्रश्न तुम्ही सोडवाल ही निश्चित अपेक्षा करतो आणि थांबतो। जय भटके मुक्त, जय महाराष्ट्र। धन्यवाद। आणि त्यांची आपण आता आतुरतेने वाट पाहतोय। सकाळी 10 वाजल्यापासून कर्जत तालुक्यातून आलेले हे 2000पेक्षा जास्त निष्ठावंत कार्यकर्ते ज्या आदेशाची वाट या ठिकाणी पाहण्यासाठी थांबलेले आहेत। मी आमदार रोहितदादांना विनंती करतो की या सगळ्या